परीक्षण सुरू झाल्यानंतर रोज रोज काय भाज्या बनवायच्या सुचत नसेल तर असा प्रीमिक्स बनवून भाज्या बनवून बघा। अगदी सोप्या पद्धतीने भाज्या चविष्ट अशा तयार होतील। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण जैन पर्युषण स्पेशल भाजी प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग हे भाजी प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघूया। प्रीमिक्स बनवण्यासाठी एका कढईमध्ये 4 लवंग घ्यायच्या, 10 ते 12 काळी मिरी, 1 मोठी इलायची, 3 हिरव्या इलायच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता। आता हे सगळे खडे मसाले 1 ते 2 मिनटं मंद आचेवर ड्राय रोस्ट करून घ्यायचे। या खड्या मसाल्यामध्येच 1 टेबलस्पून जिरं घालायचं, 1 टेबलस्पून बडीशेप, 2 ते 3 टेबलस्पून धने घालायचे। सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचं। 1 ते 2 मिनटानंतर याचा खमंग वास यायला लागला म्हणजे अगदी परफेक्ट असं हे भाजून झालेलं आहे। आता गार करण्यासाठी ठेवायचं। याच कढईमध्ये 12 काजू घ्यायचे, 3 टेबलस्पून मगजबी घ्यायची। ही मगजबी आणि काजू मंद आचेवर परतून घ्यायचे। मगजबी आणि काजूसोबतच 2 टेबलस्पून पांढरे तीळ घ्यायचे आणि हे पांढरे तीळ या सगळ्या साहित्यात एकत्र करून परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनटं हे सगळं साहित्य पुन्हा परतून घ्यायचं। हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यात 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट किंवा किसलेलं खोबरं घालायचं। हे किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं साहित्य एकत्र करून मंद आचेवर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचं। गार करून घेतलेले खडे मसाले मिक्सरला लावून याची पावडर बनवून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता याची बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। यातच 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून रोस्टेड कसुरी मेथी, अर्धा टीस्पून हिंग, 3 टेबलस्पून फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ घालायची, अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालायचा, अर्धा टीस्पून काळं मीठ घालायचं आणि ड्राय रोस्ट करून घेतलेलं सगळं साहित्य घालायचं। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून स्पायसी मिरची पावडर घालायची, अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। अगदी बारीक अशी याची पावडर तयार झाली। अर्धा टीस्पून यात सुंठ पावडर घालायची आणि पुन्हा एकदा याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं। मिक्सरला लावून घेतल्यानंतर आपलं अगदी परफेक्ट असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता या प्रीमिक्सला एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचं। आता या प्रीमिक्सपासून भाजी कशी बनवायची ते बघूया। भाजी बनवण्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घेतलं। गॅस मंद आचेवर ठेवायचा। तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा टीस्पून जिरी मोहरी घालायची, 2 चिमूट हिंग घालायचा। जिरी मोहरी तडतडल्यानंतर यात अर्धा टीस्पून हळद घालायची, 5 ते 6 उन्हात वाळवून घेतलेली कढीपत्त्याची पानं घालायची। आता यात आपण बनवून घेतलेलं 2 ते 3 टीस्पून भाजीचं प्रीमिक्स घालायचं। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे। सगळे मसाले एकत्र करून झाल्यानंतर यात उकडलेले चणे घालायचे। आता हे चणे या मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। चण्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही उन्हात वाळवून घेतलेली भाजी या प्रीमिक्समध्ये घालून या प्रीमिक्सपासून भाजी तयार करू शकता। आता यात पाववाटी इतकं पाणी घालायचं आणि हे पाणी यात एकत्र करून घ्यायचं। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता। झाकण ठेवून या चण्याच्या भाजीला मंद आचेवर 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही या प्रीमिक्सपासून भाजी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे सगळ्या भाज्या तुम्ही या प्रीमिक्सपासून बनवू शकता। या प्रीमिक्सला तुम्ही 10 ते 15 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।